नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल्ल. आपला कोकणी पांड्या भाऊ MH08 या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण आज जाणार आहोत आमच्या म्हणजे केरेड गावच्या ग्रामदेवतेच्या दर्शनासाठी आम्ही आज जात आहोत. तर आपल्यासोबत ही सर्व मंडळी आहे आपली केरेड गावातील आमचेच मित्र. हे बघा, पार्थ, आयुष आणि अभि, हे सर्व आपण आता जाणार आहोत आमच्या केरेड गावच्या ग्रामदेवतेचे दर्शन घ्यायला. तर चला आपण जाऊया. चला तर मित्रांनो, आता आपण जाऊया केरेड गावच्या ग्रामदेवतेचे दर्शन घ्यायला. चला. तर हे बघा, हा आमचा आहे गाव, पाहू शकता. मस्त या बघा पोरी कशा मस्त त्यांचा खेळ चाललेला आहे पावसात. बेबी इकडे बघा, हाय. मस्त खेळत आहेत. हे बघा, आमचे प्रवीण भाऊ आलेले आहेत आमच्यासोबत. ते पण आमच्यासोबत येणार आहेत आणि आम्ही आता वाट बघतोय. आमचे मित्र राज यांचे ते येत आहेत. हा, आमचे मित्र आहेत राज भांडल, ते पण आपल्यासोबत येणार आहेत आज. आई हे नारळ नाही तेव्हा ते कुठे गेली? वांद्रा गेली कुठं? मग हे नारळ नेतात की? नारळ नेतात. हा 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 हा, लय मोठा झालाय. हा, लय मोठा आहे मग तो. हा, मस्त आहे. बरीच कोंबडी पाळून ठेवली असतो. तू आहे बाहुल बिवली नाही. मग हो हो. हा हा, तर ते बघा, आईने किती मस्त आपले हे कोंबडी पाळून ठेवलेले आहे बघा. हा हा, मस्त मस्त. हा, तो बघा कोंबडा बघा, तो बघा केवढा मोठा आहे. हा, मस्त आहे. चला तर आपण आता जाऊया पुढे. ए, कुठल्या साईडने जाऊया? इकडून जाऊया. हा, आमचा होलीचा पाठ आहे. इथे आमची होळीला जाळली जाते बघा. तर आपण आता पहिल्या आधी आपल्या देवीचं दर्शन घेऊया. इथून जायला रस्ता आहे कुरुप मार्गे, पायवाट आहे कुरुपला जाण्यासाठी.
आपण आधी प्रथम इथे आपल्या आपल्या देवीचे दर्शन घेऊया. हे बघा पाहू शकता आमचे इथे दर्शन झालेलं आहे. तर आम्ही लहान असताना हे बघा ह्या इथे ह्याच्यावर चिखलं, हे चिखलाचं झाड आहे, तुम्हाला माहीत असेल. हे बघा पाहू शकता लहान असताना आमचं हे बालपण ह्या चिखलीच्या झाडावरच गेलेलं आहे. खेळण्यात चिखलं खाण्यात ह्याच्यातच गेलेलं आहे. हे बघा पाहू शकता आपण. आणि हे आमचं इथे देवस्थान आहे, पाहू शकता एकदम. हा आमचा होलीचा फाट, इथे होळी जाळली जाते. हे आता पावसातून आपण काढलेलं आहे थोडी पहा, पाहू शकता. चला हे बघा आईने काकडीचे झाड इथे लावलेले आहे. काकडी पाहू शकता आपण, भेंडी वगैरे सर्व काही लावलेले आहे आईने, पहा. चला हे बघा आई काय काकड्या वगैरे लावल्याच की नाही इथं? हा मग तर काय वांद्रा पण काय इथं हे करून देत नसतील ना? गेल्या वर्षी दुधी भोपळा पण लावलेलाच ना? हाय काय आलीच काय? नाही झाला अजून टाइम. हो पावसामुळे. चल येतो माई. हा जातोय खाली आपल्या मंदिरात चाललोय. येतो. हा मंदिरात जाऊन आलो, पाया पडून येतोय. हा आमचा तो का परसोबा आहे डॉन, आमचे बुवा गायक. ते बघा कुठे पाण्यावर चाललेले आहे. ती आमची इकडे पाण्यावर जायची वाट आहे. ते पाण्यावर जायचं ते पण आपण आमच्या आम्ही. अरे तिकडे चौकडे या नामाचा गजर चाले, हरिनामाच्या भक्तीच्या मुळे. हे बघा मस्त सुपाऱ्याच्या बागा, नारळाची बाग पाहू शकता मस्त. कोकणात आल्यावर म्हणजे हे नारळाची बाग प्रत्येकाच्या घराच्या आजूबाजूला आवारात दिसते. सुपारीची बागा मस्त. हे बघा पाहू शकता. ते बघा ते आई काहीतरी बागेत करत आहे. आई हा हे आमची हुमणे आहे. या आई काय करतेस काय तू आतमध्ये? हा साफसफाई चालू आहे काय? बेंतास हा गव्हात किती झालाय आतमध्ये? मग ती बघ वांद्रा वरटतात बघ. तुम्ही ते बघा मित्रांनो पाहू शकता. ते बघा सुपारी लागलेली आहे, हिरवी आहे ती बघा पाहू शकता. हा हो चल येतो खालून. ये बघा गेला काय तो गेला. काय काय काकडी उकडी लावलीस की नाही? हे आईच्या इथं का पण काकडी आहेत का बघूया. कुठे आहेत? आई पण म्हणताय असली तर घेऊन जा. काकड्या कुठं त्या वांदळाने काय ठेवलेल्या नाही काय नाही. हा मग
गेल्या वर्षी पलीकडे म्हटला ना हो हे ते काय त्यांचं ठेवूनच नाही. तीच काय वांद्राच ठेवीत नाही ते काय मग हा हे बघा वांद्रे आलेले आहेत इकडं. तर हे प्रवीण भाऊ ते बेचकी घेऊन आलेले आहेत. हे बघा बेचकी. अरे काय तुमचा नेम बिम आहे का नाही दाखव. हा नेम आहे का नाही बरोबर नेम काढ. हे बघा प्रवीण भाऊ यांचा बेचकीचा नेम एक नंबर आहे. आम्ही जायचो ना जंगलात तेव्हा हे भरपूर म्हणजे फिरायला तर एक दोन तरी चिकन फेमस होतं. आता आपण मंदिरात जाऊन येतोय. हा हा पाणी असेल ना आता. हा बघू तरी आपण जाऊया. पाणी भरपूर असेल नदीला. तरी पण दोन रस्ते आहेत. एक तिकडून पण आहे गावाच्या गेटवरून आणि हे शॉर्टकट आहे. इथून आम्ही जातो नदीवर. इथून पण मंदिरामध्ये जायला रस्ता आहे आणि मेन आपल्या गेटवरून गावात येण्याच्या तिथून गेटवरून पण रस्ता आहे. हे पाहू शकता आपण सावित्री नदी. इथून सावित्री नदी पाहू शकता. सावित्री नदीच्या तीरी केरिळ गाव हे पाहू शकता. केरिळ गाव सावित्री नदीच्या तीरावर बसलेले आहे. चला हे बघा हे कुठे टाकलास. हे बघा प्रवीण भाऊने एकदम हे काडू पकडलेला आहे. काडू गांडूळ आहे पण आम्ही इथे हे काडू बोलतात. काडू बोलतात. तुमच्या भाषेत काय बोलतात तुमच्याकडे ते आम्हाला सांगा. आम्ही तर इथे काडूच बोलतो. हा तर पाहूया चला. त्याला हा प्रवीण भाऊंना खेकडी पकडण्याची भरपूर आवड आहे. ते कालच खेकडी पकडायला गेलेले. त्यांनी 1 किलोचा खेकडा पकडलेला आहे. त्यांनी म्हणजे आजपर्यंत त्यांनी रेकॉर्ड केलेला आहे. 1 किलोचा खेकडा पकडलेला आहे. ते पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवू. त्यांचं असं नशीब आहे की ते ज्यावेळी जातात खेकडी पकडायला ते बघा ज्यावेळी खेकडी पकडायला जातात कधीही रिकामी पिशवी घेऊन येत नाहीत. 20-30 खेकडी घेऊनच येतात ते. चला तर आपण आता जाऊया मंदिरामध्ये. चला हा बघा हे वाट आहे. पायवाट आहे एकदम उतार. शेवाळी भाजलेली एकदम सावकाश जायचं. आम्ही आमच्या ग्रामदेवतेची पालखी इथूनच आणतो. पाहू शकता आता पावसाळ्यात इथून चालणं म्हणजे अवघडच आहे. शेवाळी भाजलेली असते. बघा पाणी त्यात उकळीचं पाणी आहे. हा बघा उकळीचं पाणी बघा. उकळी हे बघा पाहू शकता उकळी लागलेली आहे. पाणीच पाणी उकळीचं पाणी आहे बघा. तर मित्रांनो आता आपण जाणार आहोत आमच्या नदीतील छोटा धबधबा गणपतीचा ढोळ. आम्ही जिथे गणपती विसर्जन करतो तिथला व्ह्यू. आता आपण तिथे जाणार आहोत. तिथूनच आपल्याला जायचं आहे आपल्या मंदिरात. ग्रामदेवतेच्या मंदिरात जायचं आहे. पाहू शकता आपण आमचा धबधबा पाहू शकता. ज्या दिवशी पाऊस जोरात होता त्या दिवशी एकदम ओसंडून वाहत होता हा धबधबा. आज पाहू शकता एकदम व्ह्यू हे बघा. हो एकदम मस्त व्ह्यू बघा. इथे आम्ही गणपती विसर्जनाला आल्यावर इथे गणपती ठेवायला जागा बनवलेली आहे. हे पाहू शकता इथून
हा व्ह्यू. हा आमचा आहे धबधबा, गणपतीचा ढोळ. पाहू शकता तुम्ही किती मस्त. एकदा तरी इथे या, मस्त आल्यासारखं. पावसाळ्यात एकदा तरी आवर्जून या धबधब्याला नक्की भेट द्या. केरीळ गावच्या नदीतला हा धबधबा आहे. पाहू शकता तुम्ही. जर तुमची कधी इच्छा होईल, असाच हा धबधबा वाहत असतो पावसाळ्यात. तर हे बघा निसर्ग, आजूबाजूचा परिसर बघा. तुम्ही इथं येऊ शकता. हे बघा. आणि आपल्याला इथून आता जायचं आहे. हे बघा पाणी भरपूर आहे, त्यामुळं खालून जायचा पण रस्ता पूर्ण बंद झालेला आहे. हे इथे पाहू शकता. हे बघा व्ह्यू एक नंबर. हा बघा ये अभि बघा, पाहू शकता. एक नंबर धबधबा. नक्कीच तुम्ही या धबधब्याला भेट द्या. हा बघा पाठचा व्ह्यू पाहू शकता तुम्ही धबधब्याचा. हे बघा. तर आपल्याला आता इथून मधून जायचं आहे. थोडं पाणी कमी आहे तिथे, तर आपण तिथून जाऊ शकतो. चला पाहूया. बघा आता परत ह्या धबधब्यात आम्ही गणपती विसर्जनाला येणार आहोत, मस्तपैकी आंघोळ करायला. पाहू आपण. तुम्ही पण या, नक्की या. गणपतीच्या दिवसाला तुम्ही नक्की या या धबधब्याला. आपण भेट द्या तुम्ही. तर आपल्याला इथून मागून जायचं आहे. बघा आपल्या तिकडे जात आहे तिकडे. चला तर आपण जाऊया आता. चला मित्रांनो, बघा पाणी भरपूर आहे इथून जायला. तरी पण आपण इथून या साईडने जायला म्हणजे हा असा रस्ता आहे. पाहू शकता. आपल्याला या दगडांवरून जायचं आहे एकदम सांभाळून, सावकाश. पाणी बघा किती आहे हे बघा. पाय घसरला तर सुद्धा खाली जाणार आपण. ये कुठून गेला रे? आज सरकत नाही ना. कुठून येऊ? कुठून? हा बघा, हा सरळ खाली जातो सावित्री नदीला भेडायला पाणी. येऊ पाहू शकतो. आमच्या हे नदी इथून आपण आता आलेलो आहोत. हे बघा. चला तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत आणि ही नदी आपण पार केलेली आहे. आलेलो आहोत. हां चला. हे प्रवीण भाऊ ना त्याचा सवयच झालेले आहे खेकड्या पकडायला जायला. तर ते पाहू शकता. ते आमच्या आधी कुठे भरपूर जमलो. हां नदी पार करायची होती. हे बघा पाहू शकता. हां आपण त्या साईडने आलेलो आहोत. चला चला तर आता आपण पुढे जाऊया. चला. चला तर मित्रांनो, आपण आमची नदी आपण पार केलेली आहे. तर आपण आता पुढे जाऊया मंदिराकडे. चला तर आपण हा बघा व्ह्यू बघा. आधी भरलंय पाणीच पाणी आहे. तेवढं आहे आपल्या मित्र. चला तर आपण आता जाऊया मंदिराकडे. हां
चालून चालून भरपूर दमलेलो आहे आता. थोड्याच मिनिटात आपल्याला आपल्या गावदेवीच्या मंदिराचे दर्शन होईल. इकडे पण सर्व नारळाची बाग आहे, पाहू शकता. हे राज, इथं रानकोंबडी गेलेली. हा, आताच गेली. तर मित्रांनो पाहू शकता, आता आपण मंदिराच्या आवारात पोहोचलेलो आहोत. पाहू शकता आता. हा, ते बघा, आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता, आपण मंदिराजवळ आलेलो आहोत. ते बघा, पाहू शकता पाठीकडे. हा, तर आपण आता पोचलेलो आहोत मंदिराच्या आवारात. चला, तर आपण जाऊया पुढे. चला. हा, तर मित्रांनो आपण आता आलेलो आहोत केरिळी गावच्या ग्रामदेवतेच्या मंदिरात. आजूबाजूचा परिसर बघा बघा, एकदम शांत असा व्ह्यू बघा. आमच्या ग्रामदेवतेचे मंदिर पाहू शकता तुम्ही. आहा, हे बघा, आपण आता पोचलेलो आहोत. तर मित्रांनो आत्ताच या मे महिन्यामध्ये आमच्या पद्मावती देवी मंदिराचं, या ग्रामदेवतेच्या मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा पार पडलेला आहे. आणि हे तुम्ही आता पाहू शकता, हे आमचं नवीन मंदिर आहे. पाहू शकता छान असा. ग्रामदेवतेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मंदिराचे भव्य उद्घाटन सोहळा मंगळवार दिनांक 13 मे 2025, बुधवार दिनांक 14 मे 2025 या दिवशी पाहू शकता. चला, मित्रांनो आपण आता जाऊ आतमध्ये. हे बघा मित्रांनो, पाहू शकता. तर आपण आता आपल्या ग्रामदेवतेचे दर्शन घेऊया. एकदम पावसात आपले दर्शन झाले आहे पूर्ण.
तर आपण 5 मिनिटं त्याच्यात बसूया. तर मित्रांनो, आपले आता दर्शन झालेले आहे पूर्ण. आपण सर्वांनी बघितलं आहे बघा, मागं पाहू शकता आपले ग्रामदेवतेचे दर्शन झालेले आहे. तर हा व्हिडिओ मी आता इथेच संपवत आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर करा. कोकणी पांड्या भाऊ